भिवंडी लोकसभेची अटीतटीची लढाई सुरू आहे. मुळात या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि राज्यमंत्री, पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील त्यांच्याच विरोधात लढलेले यापूर्वी बालेमामा म्हात्रे आणि या दोघांच्या लढाया जुन्याच असताना नव्याने या ठिकाणी दाखल झालेले अपक्ष उमेदवार निलेश सांबरे. आता हा मतदारसंघ फार विखुरलेला आणि भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे, परंतु इथल्या ज्या लोकांची नाळ ज्या सामाजिक एकतेतून जुळलेली आहे, त्या सामाजिक एकतेतून या ठिकाणी कोणताही उमेदवार असला पक्षाचा तरी त्याला ते मतदान होतंय आणि अशी स्थिती या ठिकाणी आज आहे. मुळात नाराजी जी आहे ती नाराजी काही एकाच पक्षामध्ये किंवा एकाच उमेदवारावर नसते, सगळ्यांच्यावर असते. परंतु आत्ताची जी ही निवडणूक आहे ही दर्श आणि स्पर्धक म्हणजे त्याच्यामध्ये कोणाकडं कधी काय वेल निघून जाईल आणि कोणाचा पारडं कधी जड होईल हे सांगण्याची गरज नाही. आणि या ठिकाणी अंदाज वर्तवला जात आहे का फार पक्ष म्हणून विजयी, फार नेते म्हणून विजयी, फार या ठिकाणी आपण खर्च केला म्हणून विजयी, फार कार्यकर्ते पुढारपणा पुढे पुढे वाढतात म्हणजे विजयी. या ठिकाणी मतदार आपला कर्तव्य योग्य ठिकाणी योग्य उमेदवाराला बजावणार आहे आणि त्यासाठी त्यांना कशाचीही या ठिकाणी गरज नाही, कुठल्या सुविधा नको, त्यांना काही देण्याची गरज नाही, पैशाची गरज नाही. परंतु आज जे पुढे जे कार्यकर्ते जे काम करतात त्यांच्यावर तर मतदारांची नाराजी पहिल्यांदा आहे आणि त्यांच्या मुलं कधी कधी नेत्यांच्यावर पण नाराजी जाते. परंतु नेत्यांना पण नाविलाजाने का त्या ठिकाणी ज्यांना पुढारपणा दिलाय त्यांना तो द्यावा लागतो. परंतु या ठिकाणी जंगम मालमत्ता एक प्रकारची आपण हिशोबात पकडली जाते. तशी निवडणुकीमध्ये काही लोक आपल्या याच्यामध्ये कमाईचा हिशोब करत असतील, परंतु मतदार यापासून अलिप्त आहे. कोणी काही मतदारांना केलेलं नाही. मतदार या ठिकाणी योग्य उमेदवाराला योग्य मतदान करणार आहेत. त्याच्यामध्ये जात पात धर्म हा जरी यांनी आणला तरी पण तो बाजूला राहणार आहे आणि योग्य उमेदवार आपल्याला उद्या वाटला का बाबा याला उद्या आपल्याला हा उमेदवार आपल्याला या ठिकाणी नेतृत्व पाहिजे आणि त्या नेतृत्वाला या ठिकाणी साथ मिळणार आहे असा हा भिवंडी लोकसभा मतदारसंघ. या ठिकाणी अनेक पक्षांच्या अंतर्गत नाराजी आहे, परंतु पक्षांच्या अंतर्गत नाराजी करत असताना या ठिकाणी जे बरेच जे लोक आहेत का ज्यांना त्या ठिकाणी राजकारणातला अनुभव आहे, प्रसिद्धीतला अनुभव आहे, सामाजिक एकतेतला अनुभव आहे, असे कितीतरी लोक आजही निवडणुकीच्या या रणधुमालीपासून वंचित आहेत आणि त्यांच्यापर्यंत हे नेते सुद्धा पोचलेले नाहीत. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी अंतर्गत या ठिकाणी हेवेदेवे यांचे जरी असतील तर त्या ठिकाणी कोणाच्या बाजूनी जावं आणि कोणाच्या विरोधात जावं हे टाळलेलं आहे. आणि अंतर्गत ज्या ठिकाणी यांना जे मतदान होईल, नाराजीचा सुराचा मतदान होईल, त्या ठिकाणी योग्य तो उमेदवार चांगल्या फरकाने नव्हे तर हे कुठे 60-40, कुठे 30-70, कुठे 50-50 अशा पद्धतीचा हा मतदान होणार आहे. आणि याच्यामध्ये कमीत कमी 25-50 हजार मताच्या फरकाने एखादा उमेदवार या तीन तिघाडीमध्ये जर निवडून आला तर तो भाग्याचा समजला जाणार आहे. अंदाज दर्शवताना फुकटच काहीतरी सांगायचा आणि राजकीय सगळं माथ्यावर मारून घ्यायचा असा सामाजिक चळवळीमध्ये कोणीच करणार नाही. आत्ताचे जे 4 दिवस आहेत ते 4 दिवसामध्ये उलाढाल्या फक्त काय मिळतंय ही चाचपणी सुरू असते आणि काय दिलं पाहिजे ही चाचपणी सुरू असते. परंतु मूल जो शेवटचा मतदार असतो, शेवटचा सामान्य गोरगरीब मतदार असतो, त्याच्यापर्यंत काही जात नाही.
त्याला कार्यकर्ता एखादा असतो पक्षाचा किंवा निपक्षाचा, तो काढतो आणि मतदानाला घेऊन जातो. तो त्याचं प्रामाणिक मत या नेत्याला पडलेलं असतंय आणि भविष्यामध्ये जो कोणी उमेदवार निवडून येईल आणि जो कोण पराभूत होईल त्यांनी त्या मतदारांचा आदर राखला पाहिजे. कारण ही मतं ही प्रामाणिक मतदारांनी दिलेली आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा लोभ झालेला नाही. आणि तुम्हाला एक प्रामाणिक मत देणाऱ्यांनी, हे कार्यकर्त्यांनी तुमचे जे पुढारपणा करणार आहेत त्यांच्यामुळं मतदान झालेलं नाही. हे तुम्हाला एक अपेक्षित त्यांनी मानलेलं आहे का बाबा हे नेतृत्व माझे हृदयामध्ये आहे का उद्या हृदयात बसणार आहे, उद्या ती दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणार आहे. आणि जरी समजा आश्वासनांची पूर्तता नाही केली तर एक चांगले नेतृत्व हे याबद्दल मी आधार बाळगतो म्हणून हे मतदान होणार आहे. कोणीही त्याच्यामध्ये का नंतर मी सगळं काम केलं म्हणून मतदान झालं आणि मी सांगितलं म्हणून झालं, एवढा खर्च केला म्हणून झालं, या ठिकाणी कोणी काहीच केलेलं नाही. प्रामाणिक मतदार हा प्रामाणिक उमेदवाराला या लोकसभेमध्ये निवडून देणार आहे.